नमस्कार, ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर आता या संदर्भात संपूर्ण देशभरामध्ये अक्षरशः अफरातफरीचं वातावरण आहे। संपूर्ण देशभरामध्ये नागरिकांच्या रांगा ATMच्या आणि बँकांच्या बाहेर लागल्याचं चित्र बघायला मिळालं आहे। मात्र या संदर्भात आता सरकारने नवीन निर्णय जाहीर केला असून 24 तारखेपर्यंत रुग्णालय, टोलनाके, पेट्रोल पंप, औषधांची दुकानं आदी ठिकाणी जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा वापरता येतील असं सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याने काही प्रमाणात तरी नागरिकांना दिलासा मिळणार आहे। मात्र कालचा रविवार हा नागरिकांसाठी अक्षरशः कष्टदायक वार होता असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। कालचा सुट्टीचा दिवस एरवी नागरिक आपापल्या घरामध्ये किंवा आपल्या पद्धतीने एन्जॉय करत असतात। मात्र शनिवार मध्यरात्रीपासूनच बँकांच्या समोर रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं होतं। एरवी मटणाच्या दुकानासमोर असलेल्या रांगा काल बँकांच्या समोर बघायला मिळाल्या होत्या। त्यामुळे नागरिक आता ही संपूर्ण परिस्थिती बदलणार कधी हाचा प्रश्न विचारू लागले आहेत। दरम्यान काल गोवा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं एक भाषण झालं। या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना भावनिक आवाहन केलं आहे। 50 दिवस तुम्ही देशासाठी त्रास सहन करा, त्यानंतर मी तुम्हाला तुमच्या स्वप्नातला भारत निर्माण करून देईल, हे माझं तुम्हाला वचन असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलं आहे। पंतप्रधानांच्या या आवाहनानंतर देशभरामध्ये पुन्हा एकदा या संपूर्ण निर्णयाच्या बाजूने लाट पसरली असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे। नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने 12 बंगला येथील जॉगिंग ट्रॅकला एंजल्स पॅराडाईज अशा प्रकारचं स्वरूप देण्यात येणार आहे। या ठिकाणी एक थीम पार्क उभारण्यात येणार आहे। त्यामुळे या संपूर्ण जॉगिंग ट्रॅकचं सुशोभीकरण आता सुरू झालं आहे। काल या सुशोभीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार श्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळेस भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष श्री संदीप लेले, संजय वाघुले, त्याचप्रमाणे नगरसेविका सौ रेखा पाटील आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते। 2-2.5 वर्षापासून आम्ही याचा फॉलोअप करत होतो आणि 2.5 वर्षानंतर त्यांनी 4 कोटी बजेट दिलं आपल्याला आणि त्यांनी हा जसा ग्रीन पार्क आहे, ठाणे शहरातला हा नंबर 1 ग्रीन पार्क आहे। या भागामध्ये सर्व लोक आपल्या ठाणे शहरातले येत असतात। त्याच्यामुळं आम्ही आयुक्तांचे आभार मानून आम्ही 2.5 वर्षापासून आर्किटेक्ट मॅडमने आम्हाला सहकार्य केलं, आमच्या स्थानिकांनी आम्हाला प्राधान्य दिलं। त्या माध्यमातून हा थीम पार्क होतो आणि ठाणे शहरात चांगला पहिला हा थीम पार्क होणार। महागिरी शिवसेना शाखा आणि सफायर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त काल आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस नागरिकांसाठी मोफत ECG, रक्तदाब, मधुमेह, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, त्वचा विकार आणि हाडांची चिकित्सा, त्याचप्रमाणे अल्प दरामध्ये चष्मे वाटपाचं शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेच्या अंतर्गत देखील विविध उपक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं। शिवसेनेचे शाखा प्रमुख श्री सचिन चव्हाण यांच्या पुढाकाराने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे, महापौर श्री संजय मोरे, आमदार श्री प्रताप सरनाईक, आमदार श्री रवींद्र फाटक, उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। शिबिरामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी मोफत ब्लड प्रेशर, मग डायबिटीस आहे, ECG आहे, बोन डेन्सिटी आहे, दंतचिकित्सा आहे आणि विशेष म्हणजे राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ह्याच्या अंतर्गत जे काही तुम्हाला आजार आहे, ज्या काही शस्त्रक्रिया आहेत त्या कशाप्रकारे करता येतात याचं मार्गदर्शनाचे अधिकारीसुद्धा उपस्थित आहेत। 80% समाजकारण आणि 20% राजकारण जर कोणी करत असले तर एकमेव संघटना म्हणजे शिवसेना आणि म्हणून माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आजचं हे शिबिर आपण इथे साजरं करत आहोत। या आणि इतर बातम्या मात्र एका छोट्याशा जाहिरातीनंतर। निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्ण
पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. शिवसेनेचे घोडबंदर रोड विभाग प्रमुख श्री मुकेश ठोंबरे यांच्या पुढाकाराने सध्या चाइल्ड फेस्टचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानिमित्ताने कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन श्री मुकेश ठोंबरे यांच्या विनोद मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. या निमित्ताने ऑर्किड शाळा येथे फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील अनेक नामवंत फुटबॉलपटूंनी या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. यातल्या अनेक मॅचेस चांगल्याच रंगल्याचं चित्र या निमित्ताने बघायला मिळालं. त्याचप्रमाणे विजयनगरी येथे बॅडमिंटन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाणे शहरातील अनेक लहान विद्यार्थी या बॅडमिंटनच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. एक प्रकारे ठाणे शहरामध्ये क्रीडा संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न या निमित्ताने श्री मुकेश ठोंबरे यांच्या माध्यमातून करण्यात आला. सायंकाळी ब्रह्मांड मैदानामध्ये फॅशन शो, त्याचप्रमाणे डान्स कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. घोडबंदर रोड परिसरातील अनेक बालगोपाळ या चाइल्ड फेस्टच्या निमित्ताने या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावत आहेत. झी TV फेम सॅट्रिक डिसोजा यांनी देखील या संपूर्ण कार्यक्रमाला हजेरी लावली. आज आपल्या सकाळच्या सेशनमध्ये रिंग फुटबॉल टुर्नामेंट्स आहेत. त्याच्यामध्ये 36 टीम्सने एनरोल केलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या विजयनगरी ॲनेक्समध्ये बॅडमिंटन टुर्नामेंट सुरू आहे मुलांसाठी. आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये आपला फॅशन शो आहे. त्याच्यामध्ये 150 पार्टिसिपंट्स आहेत. आणि आजचा सेकंड लास्ट दिवस आहे. उद्या आपला शेवट आहे. उद्या संध्याकाळी आपलं टॅलेंट जे आपण ऑडिशन्स घेतलेले आहेत त्यातनं फायनलिस्ट उद्या परफॉर्म करणार स्टेजवर. काश्मीरमध्ये सध्या दहशतवाद चांगला धुमसतो आहे. त्यामुळे सर्वसामान्य काश्मीरी जनतेचं जनजीवन देखील विस्कळीत झालं आहे. हा गेल्या अनेक वर्षांपासूनचा प्रश्न आहे. मात्र आजही त्यावर ठोस अशा प्रकारचं उत्तर निघत नाही. त्यामुळेच काश्मीर प्रश्न काल आणि आज या विषयावर काल एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री राजेश मढवी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ख्यातनाम व्याख्याते सच्चिदानंद शेवडे यांनी यावेळेस काश्मीर प्रश्न उपस्थित नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. सीमेपलीकडचा दहशतवाद, वाढती अशांतता, काश्मीर प्रश्नी सुरू असलेले छुप युद्ध याचा पर्दाफाश यावेळेस श्री सच्चिदानंद शेवडे यांनी केला. सुद्धा हे सगळे तिथले बाटलेले जे पंडित होते ना ते सगळे तिथल्या राजाकडे गेले आणि त्याला म्हणाले की आम्हाला परत तुमच्या धर्मात घ्या. त्यावेळेला म्हणे काश्मीरी पंडितांमधले काही लोक असे होते की ते राजापुढे आडवे पडले आणि म्हणाले परत यांना जर तुम्ही आपल्या धर्मात घेतलं तर आम्ही जीव देऊ. म्हणून राजाने त्यांना नाकारलं. आणि ही गोष्ट आम्हाला खरी वाटते बरं का. ही गोष्ट आम्हाला खरी वाटते. मग मला सांगा, बजाजी निंबाळकरांना शिवाजी महाराजांनी कोणत्या स्मृतीनुसार परत हिंदू करून घेतलं होतं? देवल स्मृती, उत्तरेनीच देतो, देवल स्मृतीनुसार. नेतोजी पालकर मोहम्मद कुली खान झाले होते. त्यांना शिवाजी महाराजांनी कोणत्या स्मृतीने हिंदू करून घेतलं? जर तशी स्मृती आहे तर काश्मीरी पंडितांनाही ती स्मृती माहिती असायला पाहिजे. म्हणजेच ते अशा रीतीने आडवे पडणं
हे झालेलंच असणार. मग हे पिकवलंय कोणी? हे इतरांनी पिकवलंय. तुम्ही कसे आहात हे दाखवण्याकरता इतरांनी पिकवलेलं आहे आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. पण आम्ही हा विचार करत नाही की जर इथे महाराजांना माहिती होतं, इथल्या लोकांना माहिती होतं, तर ते काश्मीरमध्ये माहिती नसेल का? धर्मपीठं 2 होती, एक वाराणसी होतं आणि दुसरं काश्मीर होतं. समतोल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने घरातून पळून आलेल्या मुलांना त्यांच्या पालकांकडे सुपूर्द करण्याचा उपक्रम राबवण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत मनपरिवर्तन शिबिराचं देखील आयोजन करण्यात येतं. या शिबिराचा समारोप समारंभ आज कोट नाका येथील टाउन हॉल येथे संपन्न झाला. कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर उपस्थित होते. आज एकंदर 24 मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आलं. ओरिसा, कर्नाटक, मध्य प्रदेश अशा विविध राज्यातून ही मुलं घरातून पळून आली होती. ताटातूट झालेल्या मुलांच्या आपल्या आई आणि वडिलांची भेट ही सगळ्यांना भावूक करून घेणारी ठरली. आजपर्यंत समतोल फाउंडेशनच्या माध्यमातून 10 वर्षात 7,500 मुलांना त्यांच्या कुटुंबांशी जोडण्यात समतोल फाउंडेशनला यश आलं आहे. ठाणे शहरातील दादोजी कोंडे स्टेडियम येथील संस्थेच्या शेल्टरमध्ये ही विद्यार्थी राहत असतात. आज ही जी समतोल फाउंडेशन म्हणून संस्था गेली 10 वर्ष काम करते आणि देशभरामधनं जी पळून आलेली मुलं आहेत किंवा चुकलेली मुलं आहेत 8 ते 14 वयोगटात, या मुलांना स्टेशनवर त्यांच्याशी काउन्सिलिंग करून या मुलांना आमच्या शेल्टरमध्ये आणलं जातं आणि या शेल्टरच्या माध्यमातून त्यांच्या आईवडिलांची माहिती घेतली जाते. आणि ही मुलं जी आहेत ती समतोलची ही भावना आहे की ही राष्ट्रीय संपत्ती आहे. प्रत्येक नागरिकाने बालप्रेमी होण्याची गरज आहे आणि आज जवळजवळ 21 मुलांना हँडओव्हर केलं. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने संपन्न झाली. यावेळेस कॅसल मिल नाका येथील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळेस लहान मुलांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप देखील करण्यात आलं. ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष श्री मनोज शिंदे, प्रदेश सचिव बाळकृष्ण पुर्णेकर, ज्येष्ठ नेते श्री सुरेश ठाणेकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनवणे, ॲडव्होकेट प्रभाकर थोरात, सचिन शिंदे आदींच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. आज ठाणे महानगरपालिकेमध्ये देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महापौर श्री संजय मोरे यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळेस उपमहापौर श्री राजेंद्र साप्ते, त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतील अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. शीख धर्मियांचे धर्मगुरू गुरु नानक यांची जयंती आज ठाणे शहरामध्ये अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली. ठाणे शहरातील विविध ठिकाणच्या गुरुद्वारांमध्ये आज सकाळपासूनच गुरु नानक जयंतीनिमित्त शीख धर्मियांची मोठी गर्दी उसळल्याचं चित्र बघायला मिळालं. आज सकाळपासूनच गुरु ग्रंथ साहेबचं दर्शन घेण्यासाठी, त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी शीख बांधवांची गर्दी झाल्याचं चित्र बघायला मिळालं. या निमित्ताने विविध ठिकाणी लंगरचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या.
आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.